पडीन तर नाही हो बाई हो मी हो खाली व हेड बापा या काही पोरग नाही का लहानसं टोपलं द्या दे टोपलं काढून ठेवलं मग आणि वलसर झाले बाई माय मिरच्या आता थोडीशी विण पडली म्हटलं तर ठेवतो म्हटलं वरतं टोपलं थोडस हे तरी होईन म्हटलं अडकून तरी जाईन मिरच्या साऱ्या चांबट चांबट येऊन गेल्या माहीतही नाही कोण काढूनही नाही ठेवले बाई पोरगही नाही आलं बाई राहुल येतो म्हणे आई मी 5-10 मिनिटात येतो म्हणे तू स्वयंपाक बनवून ठेव म्हणे काहीचा स्वयंपाक झाला ना काहीचा काय पाऊस आला तर टोपलं काढतो म्हटलं आता मला टोपलंही घेता येऊन नाही राहिलं बाई हे हट बापा काय करा ना काय नाही खाली सूत्रा लागून बाई मध्ये हट आम्हा अशी बंदरावानी काम लटकली आहे व निशाणी लिहो आणते काय झालं हो बाप्पा आवर झाले हो तू गंगे आली तर गंगा ते टोपलं दे बरं माझ्याकडं आवा पहिले एक वेळा ठेवलं होतं बिचारे तर का नाही पाण्याच्या शिपडा आला आणि सारा ओले झाले होते वाले मिरच्या बिचारे त्या पोट्ट्यानं राहुलनं काढून दिले आता थोडीशी ऊन पडली तर टाकतो म्हटलं वरता आपल्या याच्यावर ठेवतो म्हटलं घरावर तर कोणी आहेच नाही बिचारे टोपला हाती द्या रे आता टोपलं पडू का निशाणीवर चढू बरं झालं देन ते टोपलं देव थोडस ठेवतो म्हटलं अहो काय एवढ्या भानगडीत पडतं बिचारे आता मस्त ऊन पडली निर्मलाबाईच्या गच्चीवर दे ना नेऊन पसरून थोडसे चांगले मस्त कडकड कडकड वाजते ते टोपल्यात खालचे वरतन वरचे खाली नाही होत ते आणि बरोबर हवाही नाही लागत ना ऊनही नाही लागत वरचे वरचे हे होईन कडक आणि खालचे तसेच राहीन चांबट चांबट त्या मिरच्या एक काम कर ना एक फडका घेऊन जाय निर्मलाबाईच्या घरी आणि वरत गच्चीवर टाकून दे मस्त पाहिजे चांगले कणकण पहिले तसाच विचार केलता बिचारे मी ना तिच्यावाल्या गच्चीवर नेऊन टाकावं म्हटलं पण मग मी म्हणलं अजून 10 वेळा अजून पावसाचे थेंब लागो बाई कोण जात बसून बाई 10 वेळा तिच्यावाल्या गच्चीवर माझ्या पाय नाही दुकान का निसतं 10 वेळा या 10 वेळा पावसाचं काही सांगता येते काय व तर तिनं तर कपडे टाकले ससन वरत वायू तर तुझ्या मिरच्या काही ओल्या होऊ देणार आहे बिचारे ते तिचे कपडे काढा तिचंही वाईचू काही नाही काही असं ना काढा ना त्या मिरच्या सांगून ठेवून दे तिले काढजो बाई म्हणून थोडस हो तसं होते व आणि जाऊ दे निर्मला बाईच्या गच्चीवरच देतो टाकून तिला सांगून देतो पाऊस गिऊस आला म्हणजे काढजो म्हणून मग मी जाऊन घेऊन येईन लागेल हो बरं आहे व तसं करतो हो काढून गिडन ते म्हणा नाही तर काय त्याला टोपल्यात वायत नाही काही नाही तर मग इथं अंगणात टाकतो यावल्या अंगणात टाकाले नाही वा अंगणात नाही टाकत बिचारे मी अंदाज स्वयंपाक करीन काही करीन एका जागी इथं कुठं बसून राहू मी मग येणं जाणं पोट्टे मोठे धावत राहते पुन्हा बकरी हे ते तोंड लावून काही बी मिरच्याले काही हे नाही आहे आजूबाजूनं मग नाही तिच्या गच्चीवरच नेऊन टाकतो तसं कर मग ते तर उलट चांगलंच आहे सांगून ठेव तिच्या सुनेली गिनेली रोशनीला सांगतो रोशनी काढते निर्मला बाईले सांगितलं नाही सांगितलं काही तेवढं हे नाही म्हणा ते काही जातही नाही ना वरतं तिच्या पायाच्या ना रोशनीला सांगतो अंगोनी ना ते काढते आणि दिसले तिच्या गच्चीवर मिरच्या ते काय ओले थोडी होऊ देणार बिचारे त्या मिरच्या करतो बाई मग तसंच करतो मिरच्या कोणा जोडून घेतल्या वा मस्त आहे लाल लाल लवंगी मिरची नवीनच होता बाई तो लय जण घेतला लाल लाल मिरची आहे त्याच्या जवळचे चांगले तिखट मिरची आहे तर लय जणांनी घेतल्या बाई मी नाही घेतल्या मग 2 किलो नाही मला नाही सांगितलं सो मी नाही घेतली असती ना नाही 2 किलो ते एखादी किलो अर्धा किलो तर घेतली असते तर कोणाला माहित तू घेणार होती म्हणून आम्हाला थोडी माहित होतं बाई आता तिथं बाया जमा होत्या मला कुठं माहित होतं घेतलं बाई सर्वांना अर्धा 1 किलो 2 किलो मग लागत असेल तर घेऊन घे याच्यातल्या अर्धा किलो मिरच्या मी ना ज्या भावानं घेतल्या त्या भावानं देजो मग मला अर्धा किलो वाईन घेऊन घे त्याले आणि अर्धा किलो मोजून देजो मला रोशन जवळ जाऊन मोजून घेऊन घेऊ अर्धा किलो वाई दे ना मग आता चांगले वाईल्यावरच देजो ना वायून चिवून आहे ते द्या तिले जात बाई निर्मला बाईच्या गच्चीवर टाकाले मिरच्या वाईन जाईन पटकन त्यासोबत बोलल्यान थोडी वायणार आहे इथं आली तिला म्हटलं अरे पोराला घेऊन ये म्हणून काढली म्हणलं तुला माहित आहे ना ते पोट्ट कसं आहे काय तुला काढली ना पूर्ण चौकशी केली ना तपासणी केली त्या पोट्ट्याची तरी बोलून राहिलं का त्या पोराले बाबा पण संध्याचा विश्वास नाही बसून राहिला ना संध्याचा विश्वास बसून राहिला का तिला अजूनही चांगलाच वाटते ना आणि ते काही लहान आहे का 8 वर्षाची तिला आपण मार मदत केला ना होणार आहे आणि तिला काल एवढं मारलं ऐकली का तरी पण नाही ऐकली ना मग तिच्या डोळ्यावरची पट्टी तर काढायला लागेल का नाही आपल्याला तिच्या मतानं होऊ द्या तिला जेव्हा ठोकर बसन तेव्हा समजन तिले माहित पडून येते का नाही येत तेवढं तर पाहू देतो घरपर्यंत
येते का तर होपलेस पोट्ट आहे ते काय येते जी हा ते पैशासाठीच हे करत होतं ते काही येत नाही तुम्ही टेन्शन नका घेऊ हा टेन्शन घ्याले तिले तिच्या मतानं उद्या जोपर्यंत तिच्या डोळ्यासमोर पूर्ण येणार नाही खरेपणा त्याची वाली खोटेपणा तोपर्यंत का नाही ते आपलं ऐकणार नाही असं तुम्ही किती काही करा तिले तरी ऐकणार नाही अरे पण ते पोट्ट आलं तर मग घरपर्यंत तशा होपलेस पोट्ट्याचं काही सांगता येते का हा ते पोट्ट्याचं फंडल पोट्ट्याचं काही सांगता येते का आलं ते घरपर्यंत मग आधी आलंय ते घरपर्यंत बाबा आपल्या जवळ इलाज आहे ना त्याचा तरी येऊ तर त्या घरपर्यंत फक्त हा येऊ द्या आल्यावर माहित पडते ना तो कसा आहे काय म्हणते लग्नासाठी हो म्हणते नाही म्हणते माहित तर पडते पोरगा होता बँकेत जाऊ दिला तो पोरगा आता काय म्हणे रे ते जवळचा मित्र काय म्हणे ते आपल्या राणीच्या गावातला पोरगा म्हणे ना तो ते काय म्हणे ते लोक सूरज होय राणीच्या गावाचा पोरगा नाही का सूरज होय त्याच्या आत्ताचाच पोरगा आहे म्हणते चांगला आहे म्हणते आता हा हे बँकेत नाही आहे त्याच्यापेक्षा कमीच आहे पण काही कंपनीत आहे म्हणते चांगला आहे म्हणते पोरगा बिरवेसनी आहे म्हणते आपल्याला जसं पाहिजे तसंच पोरगा आहे म्हणते एकटंच आहे माय बाप ना बाई हा तर पाहू ना आता काय म्हणते काय नाही अजून याच आहे त्या सूरजचा फोन काही म्हण बाबू तू संध्याच्या मात्र बिन फालतूच ऐकून राहिला त्या पोराला घरी बोलून राहिला बाबा तुम्ही समजून नाही राहिली गोष्ट समजून नाही राहिले आपल्याला आणि तिथे समजून सांगणे आहे हा ते जबाबदारी आपली आहे ना समजून सांगायची कशाची मागं लागू देता का तिले आता हा तिले जर आपण तिच्या अपोजिट गेलो आणि तिच्या जर विरोधात गेलो तर तिला आपण का नाही खोटे वाटणार माय बाप तिले बेकार वाटणार आणि मी बेकार वाटणार तिले तिच्या डोळ्यासमोर आपल्याला त्या पोराची पूर्ण सच्चाई आणा लागल काय बा तुला आता काय पट्टे काय नाही कर बापा ती हाताने आम्ही तर हातच टेकले बा त्या पुट्टीच्या समोर एवढं मारलं तिले का मी ना पण ऐकलीच नाही ना ते ऐकलीच नाही ना हात पाय थंडे पडून गेले मायवले मी तकून गेली नंपूस होऊन गेली त्या पुट्टीला मारू पण ते नाहीच म्हणते नाहीच म्हणून राहिली ते म्हणून तर म्हणलं तुले म्हणून म्हणलं का तिच्या मतानं होऊ दे काय करते काय नाही मला माहिती आहे ते पोट्ट घेत नाही मग मला माहिती येणारच नाही ते पोट्ट मोबाईल घेतला का तिचा आला का दिला तिने वापस आई नाही मोबाईल घाल देऊ मी तिले मोबाईल घेतला आणि हिसकून घेतला मोबाईल ठेवला मी माझ्या सुटकेसात त्याला स्विच ऑफ करून मागितला राणीले आणि ठेवला सुटकेसात तिले लॉक करून त्या मोबाईलले वापस देऊन दे तू मोबाईल तिथे वापस देऊन दे मोबाईल फक्त एवढं लक्ष ठेव का घराच्या बाहेर गेली नाही पाहिजे तिथे वापस देऊन दे ते पोराला फोन कशी करण आपल्याला माहित पडलं पाहिजे ना हा तिच्यावर लक्ष ठेवायचं पण ते काय बोलते लपून माहित पडलं पाहिजे आपल्याला काय करून राहिली काय नाही मोबाईल वापस देऊन दे आई तिथे अरे पण चालली गेली जाईन ना रे बाबू ते रे एखादी चालली गेली जाईन ना तिला एकही मिनिटं सोडू नको नाही तू फक्त तिच्याकडे लक्ष दे तू ते कुठं जाते काय करते फक्त घराच्या बाहेर जाऊ नको देऊ तिथे तिच्याकडे लक्ष ठेवू राणी करते राणीला सांगतो मी राणी करते सर्व कामं टेन्शन नको घेऊ कामाचं फक्त तिच्याकडे लक्ष दे आता मध्ये तर कॉलेजमध्ये जास्त लागल मी तर हे नाही करू शकत ना कॉलेजमध्ये जास्त लागल ना मध्ये तू लक्ष दे तिला घराच्या बाहेर बिलकुल पडलीच नाही पाहिजे ते बरं बाप्पा आता तू सांगतो तसंच करा लागेल मध्ये तसंही कुठे जाऊ देतो रे मी असं माहित पडल्यावर तिला जाऊ देतो का ते मैत्रीण आलते तिच्या दोन अशी बावरली का नाही त्याच्या दोघीवर आहे म्हणजे काकू मला काहीच नाही माहिती बिना माहित पडल्या ना असं काय मैत्रीणले हे गेली नाही ना कॉलेजमध्ये तर आल्या त्या घरी मी म्हटलं का तुम्हाला तर माहित असेल सारं नाही म्हणते काकू आम्हाला काहीच नाही माहित त्याने बोलली मी तेव्हा कुठं गेल्या त्या आणि त्यातली ते एक पोरगी उंचशी नाही आहे का ते गोरीची आहे मस्त दिसायला चांगली आहे ती पोरगी तिची मैत्रीण संध्याची ते तर म्हणे बापा माय बाबाला सांगू नका म्हणते काकू तुम्ही हे तुमची गोष्ट माय बाबाला सांगू नका म्हणते माय बाप मला म्हणते बोलन म्हणते मारून म्हणते माय कायले काही नाही आहे म्हणते आणि हे गोष्ट म्हणते माय आईले बाबाला सांगू नका म्हणते मी म्हणलं बाई नाही सांगत हो बाई म्हणलं काय म्हणलं तुला किती धाक आहे ते माय बापाचा आणि हे काय म्हटलं आमच्या घरची हलकट कोमल असं ते कोमल नाही ती पोरगी चांगली आहे अभ्यासातही हुशार आहे माझ्यावाल्या क्लासमध्ये आहे ते मी शिकवतो तिले कोमल होती हो नाही म्हणून तर मी तिला काही म्हणू नाही ही पोरगी चांगली आहे ती पोरगी कोमल तिच्यासोबत राहायचं काही म्हणू नाही पण हे चाललं चालू होतं आपल्याला काय माहित का रे बाबू ते तू जे पोरग म्हणत होतं ते जवळचा मित्र म्हणतो तर त्या पोराला सांगतो म्हणा पूर्ण सगळं काही त्याच्या घराला माहिती देतो म्हणा आपल्या संध्याबद्दल नाही तर मग समोर जाऊन हे नाही झालं पाहिजे ना बाबा आपल्याला लपून काहीच ठेवायचं नाहीये लपून एकही गोष्ट ठेवायची नाहीये सगळं त्याला सर्व स्पष्ट सांगून द्यायचं म्हणजे कसं आहे का नाही तिले समोर जाऊन त्रास नाही तिच्या नवऱ्याला तरी म्हणजे त्या पोराला तरी माहित पडलं पाहिजे जो कोणी होईन समजा आता लग्न ज्याच्यासोबत होईन तिचं त्याच्यासोबत त्याला सर्व माहिती असली पाहिजे म्हणजे समोर जाऊन तिला अजून कोणता त्रास झाला नाही पाहिजे समोर असं माहिती पडलं तर मग कसं तिने म्हणलं नाही पाहिजे ना आता देवाच्या हाती आहे बाप्पा सर्व देवाच्या हाती आहे ते पोट्टी तर ऐकून नाही राहिली चांगलं पोरग भेटलं पाहिजे आणि हिचंही देऊ बाप्पा करून लवकर काय ठेवायच्या लायकीची नाही रे बाबू ही वाली मोठी पोट्टी तरी चांगली आहे हो बाई तिने नाही असं करायला लागलं मला पहिलेपासूनच माझी मोठी पोट्टी चांगली आहे
तिला जर म्हटलं बाई नको घेऊ हे नको घेऊ ते, आता हाय नाही हो बाई. असं जर म्हटलं ना, जसं म्हटलं तसं आहे की बाई, खाण्याचाही त्रास नाही तिचा आणि काही कपडे आलात त्याचा आणि काही घेण्याचाही त्रास नाही होता तिचा. आणि हे घुबडतोंडी सगळ्यात जिद्दी हे पोट्टी निघाली. मी काय म्हणलं, उद्या जेवणाचा कार्यक्रम आहे आपल्या गणपतीचा, तर नाही का कसं करायचं म्हणलं मग आपल्या अंजनीबाईच्या वाडीत करता का स्वयंपाक? हो हो, अंजनीबाईच्या घरी वाडी बी चांगली मोठी आहे, सगळं बरोबर होते तिथं. मग मी काय म्हणलं, आपण नाही का जेवणाचा कार्यक्रम तर उद्या ठेवून राहिलो, पण नाही का करता करता लय वेळ होऊन जाते व बाया. तर त्याच्यापेक्षा आपण का नाही एकमीनं का नाही आयडिया काढली, तर सांगू काही तुम्हाला? सांग ना बाई, कोणती आयडिया काढली तर बापा सांग ना. म्हणलं यावेळेस 2-2, 3-3 बाया करून, आता जसं पोया मी आणि माई बहीण माझ्या घरी करतो बा म्हटलं पोळ्या. माई सुनाई राहते हातभार लावाले रोशनी, आणि भाजी चंदाची भाऊज आहे, अशा दोघे मिळून भाजी करा. तिच्या घरी भाजीपाला आहे का नाही? तर अजून मग काय भात आपली अनिता बनवण, आणि त्याला एखादी सोबती बाई देऊन देऊ आपण नाही का. कढी आपली अंजनीबाई बनवणार आहे, कढी अंजनीबाई, आणि हे शकुनीबाई कढी. नाही कढी एकटीच बनवतो मी, कढीले काय लय लागते हो बाया, कढी एकटीच बनवतो मी. तसं करा मग, वरण मी बनवतो, वरण मी बनवतो. आणि काय म्हणते, आपला बुंदा करा लागेल ना, तर बुंदा मग कसं बुंदा रेडीमेड आणू ना हो आपण, रेडीमेड घेऊन येऊ ना. आता कुठं बुंदा गायन होईन तर मी काय करू बाप्पा, मग मायाचं वाटणीला काही आलंच नाही व. तू ज्याले मदत लागन थोडीफार तर त्याच्या घरी जाऊ करजो बाई. जशी पोया आता माई बहीण मी राहीन, कणिक मणिक भिजवाले थोडीशी येजो आमच्या इकडं. आपल्या चंदाच्या इकडं जाजो थोडीशी, कांदे मांदे भाजीले चीर चार कराले. आता त्या घरी करण्यापेक्षा मग इकडं सामाले थोडं थोडं करू लागजो. आता सगळं जो गंगा जमन काय? जमन फिरतीवर आहे का माय काम, जमन. अहो पण बाई मग सामान घे मग आज घेऊन या लागन ना निर्मला बाई. आणि आजच मग संध्याकाळी 10:30 वाजता आपापल्या घरी घेऊन जा लागन. जसे तांदूळ झालं, आता मी भात मांडीन तर तांदूळ, आणि चंदा भाजीचं घेऊन जाईन पूर्ण, असं करावं लागन नाही. गव्हाचं दळणं दरवर्षीत गहू तर तूच देतं म्हणा गणपतीले. आता दळण तर करशीनच ना तू. करू ना पोरं आहे ना आती, आणि गहू निवडू लाग जाओ बापा. एवढ्या जणी आम्ही दोघी सासू ना कधीपर्यंत निवडाव माय. माय नाते नाही फेक करते ते पोरगी. आपण बाहेर घेऊन येऊ गहू आणि निवडून घेऊ, पट्ट होऊन जाते. मग सामान घ्यायला जाऊ, बंद सामान घेऊन घेऊ. आणि चंदा तू भाजीचं पोराले ताजं घेऊन यायला लावजो सकाळी पायटे उद्या. हो ना, जवाई जाणार आहे उद्या, आणि रोशन जाणार आहे, जवाईनं रोशन जाणार आहे उद्या. अहो आपल्या पहिलेच पोरानं लिस्ट गिस्ट बनवून ठेवली, मग म्हणजे सांगेन रोशन. आता तिकडच आपल्या गणपतीच्या मंडपात बसून राहते ना बाई पोरं. त्यानं आपल्या पहिलेच सर्व नियोजन करून ठेवलं माय. पोरं तर करतेस व, पण शेवटी करा तर आपल्यालाच लागन ना बाई. स्वयंपाक पाणी कुठं पोरं करणार आहे व सर्व. हो ते तर बरोबर आहे म्हणा. बरं मग ठीक आहे, आता वाजले किती? 12 वाजले असेल ना. जेवण खावणं करा, तुमचे काय राहिलं करा, घरचे कामं काय आहे ते आहे का नाही. मग 2 वाजता भेटू मग. आपल्या कुठं भेटायचं? निर्मलाबाईच्या घरी यायचं का सर्वजण? ना तर या माझ्या घरी या 2 वाजता पक्क या सर्वच्या सर्व. गहू निवडून घेऊ पहिले आणि तांदूळ निवडून घेऊ. गहू तांदूळ डाळ हे सगळं काही निवड लसण गिसन निवडून घेऊ आपण पहिलेच. आणि मग बाकी लागेल हे किराणा आणा लागन का नाही. तर ते घेऊन येऊ पट्ट पट्टे जोडून लिस्ट घेऊन येऊ आणि पट करू बापा. म्हणजे उद्या सकाळी का नाही डायरेक्ट करायचंच काम राहिलं पाहिजे आपल्याला. पट आठ पाय लागन ना गणपतीचं जेवण. माय चालले बाई गणपती. तिकडून आल्यावर घाई स्वयंपाक करा, आरती जवळ या, आरती कराले सगळ्या भेटू आपण. किती मस्त वाटे बाई. कामाला सकाळी जाऊ नये बी संध्याकाळी असं शीन नाही आहे का काही नाही आहे. आरतीच्या घाईनं लवकर स्वयंपाक येऊन जाय. पाहू आता उद्यापासून बाई, उद्या गणपती उठत आणि परवापासून आपलं जे आहे ते आहे बाई.
माय नातीले मोठं पैसा रडली गिडली का गणपती जवळ नेऊन दाखव. हा मोठी खुश होई बाई. हा हो ते तर आहेच म्हणा. आता बरं ठीक आहे मग. नाश्ता पाणी केला माय मी ना. स्वयंपाक करून इकडंच आली. पिंकी म्हणे बोलावते माई मोठी आई म्हणे. आली बाई इकडं. काय झालं करत. आणि मी म्हटलं चला. आणि मला यायचंच होतं म्हणा. मायवाले मिरच्या टाकायच्या होत्या का नाही. अय निर्मला बाई माय मिरच्या पाहिजे ओल्या गेले होऊ नको देतो. हा आज नाही येत पाऊस. आज नाही येत. बरं झालं वरत टाकले आता. आज नाही येत. चल बाई मी बी साफसूफ करतो मग. चांगली झाडून टाकतो वाडी. हा चला मग भेटू मग 2 वाजता. हो मला जायचं आहे घरी. मी कालपासून फोन लावून राहिलो. हा फोन पण उचलत नाही आहे तू. आणि मला तू फोन पण करत नाही आहे. काय झालं. हा काय झालं असं संध्या. काय झालं म्हणतात. माय पण माझ्याजवळ होताच नाही. आईजवळ होता. आईनं लपून ठेवला होता फोन. आता दिला मला फोन. म्हणते तुले सगळेजण म्हणून राहिले का बोला म्हणते. त्या पोराले म्हणते घरी म्हणते आपण बोलू म्हणते त्या पोरासोबत. दादा म्हणून राहिले ना बाबाई म्हणून राहिले सगळे म्हणून राहिले. आता तू ये बाबू पटकन. काय तू त्या घरची मला बोलून राहिले. तू असं कोण बोलून राहिला शोक लागल्यासारखा. तुला यायचं नाही का माझ्या घरी. बोलायचं नाही माझ्या बाबासोबत भावासोबत की. हे तर आपत असं ना संध्यानं हिच्या घरचे लोक कसे काय मानले कडे. नाही याच आहे कधी येऊ. त्या मताने आज ये नाही तू उद्या ये. आज आला तरी चालते. माझ्यासाठी पाहुणे पाहणं चालू केले. मी रडली एवढी. मी एवढा मार खाल्ला तुझ्यासाठी. मग तेव्हा कुठं मानले माझ्या घरचे लोक. आता तू ये. आता सगळं बरोबर कर. ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत तुला ऍक्सेप्ट करून माझ्या घरचे लोक. फक्त त्याच्या समोर चांगला बोलतो आणि चांगला राहायचो. हा जसं आहे जे आहे ते खरं खरं सांगतो. तुझ्या माझ्यावर प्रेम आहे ना. हो हाय ना हाय प्रेम आहे ना. हो येतो ना कधी. आता शिव का आता नाही येत मी. उद्या येईन ना. उद्या आता मला काम आहे. उद्या येईन ना. पण संध्या तू खरंच सांगितलं का घरी सगळ्याले आपल्याविषयी. काय म्हणे त्या घरचे लोक. तुला सांगितलं नाही का माझ्या घरच्या विषयी. म्हणजे मी गरीब घरचा आहे असं तसं सांगितलं नाही तू. तरी हो म्हणे त्या घरचे लोक. मानले त्या घरचे. मला तर विश्वासच बसत नाही आहे. आता ते मानले तेव्हाच तुला फोन केला ना मी. तू एवढे प्रश्न कशाला विचारून राहिला रे गौतम. तुला तर खुश व्हायला पाहिजे. मला तर तुझं वेगळंच वाटत आहे. नाही तसं नाही ग. म्हणजे तू माझ्याबद्दल सगळं काही खरं सांगितलं का बा म्हटलं. म्हणजे कसं खरं सांगितलं असं तर कोणत्या आई वडील आपल्यावाल्या मुलीला असं गरीब घरी देऊ शकत नाही ना. द्यायची इच्छा होत नाही म्हणून म्हटलं मी. बाकी काही नाही. म्हणून मला थोडासा शॉक वाटला. बाकी काही नाही. तू ठीक आहे ना. येते मी येते उद्या येते. उद्या पण आज मला काम आहे ना. आज नाही हे करू शकत. तो उद्या येतो मी. ठीक आहे चालन उद्या ये पण. पक्का किती वाजता येशील. सांगतो उद्या मी फोनच करतो तुला. आणि यायच्या वेळेस मग तुम्हाला पत्ता देतो तुझ्यावाल्या घरचा. मी येतो. ठीक आहे चालन मी घरी सांगतो मग. तसं का उद्या येणार आहे बा म्हणून. ठीक आहे येतो ना मी. बरं मला एक सांग. तू तुझ्या घरच्या लोकांना हे सांगितलं का की मी तुला पैसे वगैरे मागत होतो असं तसं वगैरे सगळं सांगितलं का. नाव वगैरे तर सगळं माहीतच असं ना. आता तू सांगितलंस असं. पण मग पैशाचा वगैरे विषय हे वगैरे सांगितलं का तू. नाही ते वगैरे नाही सांगितलं मी. ते वगैरे काहीच नाही सांगितलं. काही तसं गिसं नाही सांगितलं. दादा म्हणे पैसे वगैरे मागितले का म्हणे त्यानं. पण मी म्हटलं नाही. म्हटलं मला पैसे नाही मागितले. म्हटलं त्यानं काहीच म्हटलं मी पैसे दिले नाही म्हटलं. तर ते नाही का तू 1,500 रुपये मागितले होते का नाही मला. तर ते आईच्या याच्यातूनच घेतले होते मी. तर ते घरी माहीत पडलं मग सगळ्यांना. आणि त्या दिवशी भाऊजीला पण आपण दिसलो होतो का नाही कॉफी शॉपच्या बाहेर. तर ते म्हणजे ते कसं त्याच्यामुळे माहीतच पडलं घरी. त्याच्यामुळे मग घरच्या लोकांनी मला आईनगी मारलं. तर मग का नाही दादा बी बोलला. दादा म्हणे त्याविषयी काहीतरी म्हणत होता की तू चांगला नाही आहे असं तसं मुली फिरवतं म्हणून. हो रे असं दादा म्हणत होता मला तुझ्याविषयी. तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का संध्या. विश्वास नाही आहे तुझा माझ्यावर. तुला वाटते का मी तुझ्याशिवाय कोणत्या मुलीला फिरवीन म्हणून असं वाटते. माझा विश्वास आहे रे. माझा विश्वास आहे म्हणूनच मी तुला बोलून राहिलो ना. माझ्या घरच्या लोकांसोबत तुझ्यासाठी झगडा केला मी नाही. एवढा मार खाल्ला. तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच ना. ठीक आहे येतो मी. तू उद्या संध्याकाळपर्यंत येतो. फोन चालूच आहे ना हा तुझावाला. हो माझा फोन चालूच आहे. पण तू पटकन ये आणि याच्या पहिले मला फोन करजो पण. संध्याकाळपर्यंत माझी वाट पाहिजे. सकाळी नाही फोन आला तरी संध्याकाळी करीन मी तुला फोन. आणि संध्याकाळी येणार मी. ठीक आहे मग ठेवतो. काहीची बोलत आहे बा. झालंच नाही का बोलणं ती आला. दे ना ठेव ना. काय म्हणे होतो. येतो म्हणते का नाही येत म्हणते. येते उद्या तो आई. येऊ दे काय आहे कसं आहे आम्हाला तर माहित पडला पाहिजे. कसं आहे तो घुबडतोंड्या. खाऊन घेऊन घे ना. रात्रीपासून तशीच उपाशी आहे. बापाई म्हणून राहिला मी म्हणून राहिलो. एवढी कशी पिसायल्यासारखी करून राहिली होत्या पोट्ट्यासाठी. जेवतो थोड्या वेळानं जेवतो. नाही तर तशीच
बाप एवढे जीव तोडून सांगते हा माय बापाचं नाही ऐकत माय बापाचं ऐकाले हा पाय ना कशी तोऱ्यानं बोलून राहिली माझ्यासोबत अजून खाऊन घे थोडसा तू झाली असं निब्बर बाई आमच्या विषयी आम्ही नाही झालो त्या विषयी निब्बर ये खाऊन घे यान तवा यान तो पट्ट उद्या